नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रमोद ओलेकर, अर्थशास्त्र विभाग, पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव. आजचा विषय आज आपला चर्चेसाठी घेणार आहोत तो म्हणजे सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्चाचा विचार करता शासनाची जी भूमिका आहे ती आता आपल्याला महत्त्वपूर्ण ठरते. कारण का तर शासन जो खर्च करणार आहे त्यालाच आपण सरकारी खर्च किंवा सार्वजनिक खर्च असं म्हणतो. सार्वजनिक खर्चाचा विचार करता त्याचा जो आलेख जर काढला तरी आपण वाढता आलेख घेऊ शकतो. कारण का तर सरकारचा खर्च जो आहे तो सतत वाढत चाललेला दिसून येत आहे. सरकारचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न फार कमी आहे. खर्चाच्या तुलनेमध्ये उत्पन्न आपल्याला अतिशय अल्प असलेलं बघायला मिळतं. आणि हा खर्च जो आहे सार्वजनिक खर्च तो शासन आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये करताना दिसून येत आहे. शासनानं आज कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली आहे आणि या कल्याणकारी राज्याच्या भूमिका स्वीकारल्यामुळं शासनाला प्रचंड वेगानं खर्च करावा लागत असलेला दिसून येत आहे. त्यामध्ये प्राथमिक सुविधा असतील किंवा पायाभूत सुविधा असतील, इतर सामाजिक कल्याणाच्या बाबी असतील, त्यासाठी शासनाला प्रचंड खर्च हा करावा लागताना दिसून येत आहे. शासन आज आपल्याला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून PM किसान योजना असेल किंवा इतर शासनाच्या ज्या योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना असेल, सामाजिक कल्याणाच्या योजना असतील, या योजनांच्यावरती प्रचंड खर्च करताना दिसून येत आहे. सरकारनं कमीत कमी खर्च करावा असं सनातनपंथीयांचं मत होतं, परंतु आधुनिक अर्थतज्ज्ञांच्या मते हा शासनानं खर्च जो आहे तो खर्च प्रचंड करणं अपेक्षित आहे. कारण का तर लोकांच्या सामाजिक कल्याणामध्ये जर वाढ करायची असेल किंवा आर्थिक कल्याणामध्ये जर वाढ करायची असेल तर शासनानं प्रचंड खर्च हा करावा असा आधुनिक अर्थतज्ज्ञांच्या मते दिसून आलेला आहे. त्याचबरोबर शासन जे आहे ते शासन आज आपल्याला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कर्जाची उभारणी करतं किंवा वेगवेगळ्या प्रकारची अनुदान उभा करून आपल्याला हा शासन खर्च करताना दिसून येत आहे. त्यामध्ये रस्ते असतील, रेल्वे असेल, वाहतूक सेवा असेल, पायाभूत सुविधा असतील, अशा वेगवेगळ्या योजनांच्या वरती हा शासन प्रचंड खर्च करताना दिसून दिसून येताना बघायला मिळालेला आहे. आज आपण सार्वजनिक खर्चाच्या वाढीची कारणं अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण शासनाची जी सार्वजनिक खर्चाची व्याख्या आहे त्याला थोडक्यामध्ये स्पर्श करणार आहोत. सार्वजनिक खर्च म्हणजे काय? तर लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी शासनानं जो अंतर्गत जो खर्च केलेला असतो त्या शासनाच्या खर्चालाच आपण सार्वजनिक खर्च असं आपण म्हणतो. आज आपण या ठिकाणी सार्वजनिक खर्चाच्या वाढीची कारणे मुख्यत्वे करून बघणार आहोत. त्यामधलं वेगवेगळे कारणं 5-7 कारणं आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसंख्या वाढ. आज आपली देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या घरामध्ये पोहोचलेली आहे आणि यामध्ये आपण चीनलाही मागं टाकलेलं आहे. आणि इतक्या लोकसंख्येचा बोजा आपल्याला ह्या देशाच्या तिजोरीवरती पडताना दिसून आलेला आहे. आणि लोकांच्या वेगवेगळ्या गरजा ज्या आहेत त्या गरजांची पूर्तता करता येण्यासाठी आपल्याला शासन वेगवेगळ्या पद्धतीने खर्च करताना दिसून येत आहे. त्यामध्ये रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधा, शिक्षण, शेती किंवा नोकरदारांचा पगार असतील किंवा भविष्य निर्वाह निधीचं जी पेन्शन म्हणतो आपण ती पेन्शन असेल किंवा इतर अंतर्गत सुव्यवस्था असेल, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला शासन हा खर्च करताना दिसून येत आहे. मग वाढती लोकसंख्या जी आहे ती वाढती लोकसंख्या ही सतत आपल्याला 1950-51 पासून सतत वाढत गेलेलीच बघायला मिळत आहे. आणि ही वाढती लोकसंख्याचं मुख्य कारण म्हणजेच आपल्याला सार्वजनिक खर्चाचं वाढीचं मुख्य कारण असं म्हणावं लागेल. कारण का तर वाढत्या लोकसंख्येच्या गरजा ह्या थांबलेल्या नाहीत. गरज जशी वाढेल तसा खर्च सुद्धा शासनाचा वाढताना दिसून आलेला आहे आणि त्यासाठी शासन सुद्धा आपल्याला प्रचंड खर्च करताना दिसून येत आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वाढता संरक्षण खर्च. आता अंतर्गत सुव्यवस्था जसं आपण म्हणतो तसं देशाचं स्वातंत्र्य आणि सुव्यवस्था स्वातंत्र्य आणि सुव्यवस्था जर सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला देशाला प्रचंड खर्च करावा लागताना दिसून येत आहे. त्यामध्ये मग मिलिटरीसाठी खर्च असेल किंवा नौदल असतील, पायदल असतील किंवा इतर जे वेगवेगळे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये मिलिटरीसाठी जो खर्च केला जातो तो खर्च शासनाचा प्रचंड आहे. आणि त्यामुळं संरक्षण व्यवस्थेवरती शासन हा
प्रचंड खर्च करताना किंवा त्याच्यावरती पूर्ण भर जो आहे तो भर असलेला बघायला मिळतो. आता आपल्या बजेटमध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या जातात, त्यामध्ये सुद्धा आपला शासनाचा खर्च जो आहे तो खर्च प्रचंड वाढत असलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचं जे तिसरं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे शांतता व सुव्यवस्था. अंतर्गत शांतता व सुव्यवस्था जर देशाची ठेवायची असेल तर देशाला पोलीस असेल किंवा वेगवेगळे यंत्रणा जी आहे, होमगार्ड असतील किंवा इतर क्षेत्रातील संरक्षण व्यवस्थेतील जे पद आहेत, त्या पदाच्या वरती सुद्धा पोलीस यंत्रणेसाठी सुद्धा आपल्याला शासन हा प्रचंड खर्च करताना दिसून येत आहे. कारण का तर देशामध्ये वाढती लोकसंख्या जसं आहे तसं गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा देशामध्ये प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळंच आपल्याला ह्या अंतर्गत शांतता व सुव्यवस्था यासाठी सुद्धा शासनाला प्रचंड खर्च करावा लागतो. आता अलीकडच्या काळामध्ये तर आपण बघतो की कोणतीही घटना घडली किंवा आपल्या हक्कासाठी प्रत्येक आंदोलने होतात. मग आंदोलनाच्या ठिकाणी किंवा उपोषण करतात त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पोलीस यंत्रणेला सज्ज करावं लागतं. त्याचबरोबर वेगवेगळे मोर्चे होतात. त्या मोर्चे बांधणीसंबंधी सुद्धा आपल्याला पोलीस यंत्रणेला सज्ज करावं लागतं. त्यासाठी सुद्धा आपल्याला शासनाचा खर्च जो आहे तो खर्च प्रचंड करावा लागतो. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कल्याणकारी राज्याची भूमिका. आज बघतो की आपण शासनानं कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली आहे आणि ह्या कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली असल्यामुळं लोकांचं सामाजिक आणि आर्थिक कल्याणामध्ये वाढ घडवून आणणं हे सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण मानलं जातं. मग त्यामध्ये शासनाला वेगवेगळ्या योजना आणाव्या लागतात. योजनामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल, शेतकऱ्यांसाठी योजना असेल, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्यानंतर इतर सामाजिक कल्याणाच्या गोष्टी आहेत, पाणी पुरवठा असेल किंवा रस्ते बांधणी असेल, अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या योजना शासनाला उभा कराव्या लागतात आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून हा शासनाला प्रचंड खर्च करावा लागत आहे. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं कारण म्हणजे आजच्या चालू सिच्युएशनला आपण म्हणतो किंमत वाढ, त्यालाच आपण भाववाढ असं म्हणतो. तर किंमत वाढ किंवा भाववाढ म्हणजे काय? तर लोकांच्याकडे जो पैसा आहे त्यामध्ये अ, प्रचंड वाढ होणं आणि वस्तूच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होणं. कारण का तर लोकांच्याकडे पैसा जेवढा वाढत जाईल तशी किंमत वाढ सुद्धा होत जाणार आहे आणि ही किंमत वाढ आपल्याला एक ठिकाणी अडथळा निर्माण करणार. कारण का तर आज बघतो की आपण वार्षिक सरासरी 4 ते 5% दर जो आहे तो शासनाचा किंमत वाढीमुळं आपल्याला वाढताना दिसून येत आहे. कारण का तर जसजशी किंमत वाढ होईल तसतसं शासनाचा खर्च सुद्धा वाढत जाणार. कारण का तर वेगवेगळ्या योजना उभा करताना आज बघतो की आपण 1,20,000 प्रधानमंत्री आवास योजनेचे मिळतात. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही ते घर जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे ही जी महागाई आहे ती महागाई आपल्याला लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणामध्ये घट करण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसून येते. म्हणून आपल्याला ही किंमत वाढ जी आहे ही शासनाचा खर्च वाढवण्यामध्ये एक कारणीभूत ठरलेलं कारण म्हणून समजलं जातं. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे औद्योगिकरण. कारण का तर 1991ला जे नवीन आर्थिक धोरण आलं त्यामध्ये प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशन, जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणामध्ये हे औद्योगिकरण प्रचंड वाढत चाललेलं आहे. कारण का तर बघतो की आपण सर्वत्र इंडस्ट्रियलायझेशनचं युग आहे आणि ह्या युगामध्येच आपल्याला शासन जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून हा खर्च करताना दिसून येत आहे. म्हणजे जसं जसं खाजगीकरण होत जाईल तसं तसं आपल्याला हे औद्योगिकरण जे आहे ते औद्योगिकरण आपल्याला वाढत चाललेलं बघायला मिळत आहे. आज बघतो की आपण सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरणाच्या युगामध्ये आपल्याला औद्योगिकरण प्रचंड होत चाललेलं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा आपला शासनाचा खर्च जो आहे तो खर्च वाढलेला आहे. त्यानंतर शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार. आता सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करत असताना आज काही भागामध्ये आपण म्हणतो ना, जे वेगवेगळ्या पद्धतीचा खर्च सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा हा केला जात आहे आणि त्यामुळे सुद्धा आपलं एक महत्त्वपूर्ण कारण या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. थँक्यू.